आता नजर टाकूयात महाफास्ट 100 बातम्यांवर। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का। उद्धव ठाकरेंनी अनेकांना प्रवाहात आणलं, पण अनेक जण सोडून गेले। आमशा पाडवींबाबत माहिती नाही। आमशा पाडवींबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। कालच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच सुटला। आज किंवा उद्या आम्ही जागा वाटप जाहीर करू, खासदार संजय राऊतांची माहिती। प्रकाश आंबेडकरांसोबत आमचा संवाद कायम, वंचित शिवाय पुढे जाण्याचा महाविकास आघाडीचा विचार नाही, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीतील 3 पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा संपलाय। वंचितच्या जागांसंदर्भात अद्याप बोलणी सुरू, विजय वडेट्टीवारांची माहिती। इंडिया आघाडीला 300 जागा मिळणार ही आमची गॅरंटी, एनडीएला 200 जागाही मिळणार नाहीत। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 40 जागा जिंकणार, संजय राऊतांचा मोठा दावा। चंद्रकांत पाटलांनी बारामतीत सुनेत्रा पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। बारामतीतून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित। शिरूरच्या जागेसंदर्भात अजित पवारांनी मुंबईत बोलावली बैठक। अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार। बैठकीत शिरूर लोकसभा लढवण्यावर सविस्तर चर्चा होणार। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक झाल्याची माहिती। काम सुरू ठेवा, 2 दिवसातच जागा वाटप जाहीर होईल। शिंदेंच्या आढळरावांना सूचना, सूत्रांची माहिती। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची आज पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, दानवेंची समजूत काढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच। रामटेक भाजपला देण्यासाठी शिंदेंकडे विनंती करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रामटेकमध्ये सध्या शिवसेनेचे कृपाल तुमाने हे खासदार। अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट यांचा एकाच विमानातून प्रवास। छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असा एकत्र प्रवास। संभाजीनगर जागेचा तिढा अजिबात नाही, त्यावर जास्त बोलायला नको। वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याचा आम्ही दोघं प्रचार करणार। संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर अंबादास दानवेंनी बोलणं टाळलं। शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर। राणा दाम्पत्याविरोधात अडसूळ पितापुत्र आक्रमक। नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी देण्यास अडसूळांचा विरोध। ठाकरे गटाकडून सांगलीत चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। चंद्रहार पाटलांचा काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात पक्षप्रवेश। महाराष्ट्रात आमच्या 45हून अधिक जागा निवडून येतील, भाजपच्या रावेर जळगावच्या उमेदवार रक्षा खडसेंचा दावा। चैत्यभूमीवर आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाण्याची शक्यता। राहुल गांधींची शिवतीर्थावर जाहीर सभा। मी शिवसेनेचं काँग्रेस होऊ देणार नाही, मुंबईच्या मानखुर्द परिसरात झळकले बॅनर। राहुल गांधींच्या सभेला शिवसैनिकांचीच गर्दी होणार असल्याची माहिती। राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बॅनर। सावरकर जी के सन्मान में, शिवसेना मैदान में। दादर जवळील सावरकर स्मारकाजवळ शिंदे गटाची बॅनरबाजी। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन। बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ, बावनकुळेंकडून ट्विट। ठाकरे शिवतीर्थावर राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचं आज मुंबईत प्रकाशन। पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसांची विशेष मुलाखत। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत असतानाच पुस्तक प्रकाशन। भाजप नसती तर देशात दंगली झाल्या नसत्या, भाजप देशाला भिकारी करण्याचं काम करतंय। पुस्तकावरून संजय राऊतांची भाजपवर टीका। बारामतीत सरकारने घेतलेला रोजगार मेळावा हा जुमला। 43,000 नोकऱ्यांचं आश्वासन देऊन 10,000 नोकऱ्याच दिल्या, सुप्रिया सुळेंची टीका। संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा नागपुरात सभेला हजर राहणार। सकाळच्या सत्रात सहकार्यवाह निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार। कल्याण लोकसभेत ठाकरे गटाला धक्का। ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोराडेंसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। लोकसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा। ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये पार पडणार निवडणुका। आंध्र प्रदेश, सिक्कीममध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिलला आणि ओडिशामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार।
अकोल्यात लोकसभेसोबतच विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू. अकोल्यात 26 एप्रिलला मतदान होणार. अहमदनगर जिल्ह्यात 3734 मतदान केंद्र, 36,35,366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. 18,000हून अधिक कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात येणार. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू. बुलढाण्यात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान. 17,64,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत जागांचा तेढ कायम. लोकसभेची आचारसंहिता जाहीर, मात्र अद्यापही अधिकृत उमेदवारांबाबत घोषणा नाही. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान. लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न. आचारसंहितेचं तंतोतंत पालन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. मुंबईतील 72,000 तरुण प्रथमच करणार मतदान. उपनगरात नवमतदारांमध्ये तिपटीनं वाढ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात पोलिसांचा रूट मार्च. पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांसह 50 सीआयएसएफ, 20 पोलीस अंमलदारांचा समावेश. आचारसंहिता लागू झाल्याने भंडाऱ्यात शासकीय वाहनं जमा. भंडारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासकीय वाहनांच्या रांगा. ॲडव्होकेट असीम सरोदेंना शिंदेंच्या शिवसेनेकडून नोटीस जारी. 2 दिवसात माफी मागा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. शिवसेनेचे 12 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं सरोदेंचं वक्तव्य. परळीच्या लघुसिंचन धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची नागरिकांची मागणी. संतप्त नागरिकांचं धरणं आंदोलन. कोकणात शिमगोत्सवात संकासुराची धूम. ग्रामदेवतेचा गजर करत ग्रामस्थांकडून लोककलेचं जतन. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुहा काकोडमध्ये खंडोबा महाराजांचा नगर सोहळा. येळकोटच्या गजरात नगर सोहळ्याची पालखी मिरवणूक. पिंपरी चिंचवडमध्ये एका इमारतीत 3ऱ्या मजल्यावर लिफ्ट अडकली. काही काळाने अग्निशमन दलाकडून 7 जणांची सुखरूप सुटका. वाशिमच्या कारंजामधील डहाके निसर्ग पर्यटन केंद्रासाठी 11 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर. पर्यटनाला गती मिळणार. वर्ध्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच कायम. इंडिया आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सक्षम उमेदवार देण्याच्या मागणीवर काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचं प्रश्नचिन्ह. म्हाडामध्ये वर्षानुवर्षे विक्री न झालेल्या घरांसाठी सवलत. 1 गठ्ठा 100 घरं खरेदी करणाऱ्या बँका संस्थांसह सर्वसामान्यांनाही मोठी सवलत मिळणार. म्हाडाचा निर्णय. मुंबईतून व्हिसा अर्जात 30% वाढ. कोरोना काळाच्या तुलनेत 90% व्हिसा अर्जांचं प्रमाण पोहोचल्याची माहिती. मुंबईतील वर्सोवा परिसरात 19 हेक्टर क्षेत्रावर आधुनिक मासेमारी बंदर उभारणार. महाराष्ट्र सागरी मंडळाचा प्रस्ताव सादर. ज्येष्ठांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार. 1 मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याबाबतच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाची मंजुरी. मालडब्यात बदल होणार. राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढणार. 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव. मान्यता मिळाल्यास राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये 1 ते 1.5 हजारांची भर पडण्याची शक्यता. पुणे कृषी बाजार समितीवर आता 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. चोरीच्या वाढत्या घटनांना चाप बसणार. नागपुरात ओबीसी भवनासाठी 1000 चौरस मीटर जागा मंजूर. ओबीसी भवनासाठी 37 कोटींचा खर्च होणार. ओबीसीचे अध्यक्ष बबनराव ताळेवाडेंच्या मागणीला यश. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीसाठी 193 कोटी रुपये मंजूर. राज्य गृह विभागाची निधीला मान्यता. पुण्यात मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्वावर शेअर रिक्षाची सुविधा. महामेट्रो बरोबरच्या बैठकीत निर्णय. पुढील आठवड्यापासून सर्वेक्षण सुरू. पुण्यात पहाटे थंडी तर दुपारी उन्हाच्या झळा. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात तब्बल 20 अंशांचा फरक. मुंबई महापालिका तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार. पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील 5 वर्षांसाठीचं नियोजन. मुंबईत सध्या 9 ठिकाणी ट्रॅशबूमसह तराफ्यांचा वापर. लंडनच्या शिष्टमंडळाकडून नवी मुंबईतील JNPA बंदराची पाहणी. पाहणीवेळी कामगार नेते महेंद्र घरातांची कामगारांसोबत उपस्थिती. नवी मुंबईत सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे नवी मुंबई वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर. नागपुरात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता. गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन.
गोदावरी नदी जलपर्णीच्या विळख्यात, शिवाय ड्रेनेजच्या पाण्यामुळे नदी प्रदूषित, प्रशासनाचं दुर्लक्ष। अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचा इतर पोलीस स्थानकात पाहणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना। सिंधुदुर्गातील कुंभवडे मार्गावर पट्टेरी वाघांचं दर्शन, पर्यावरण संवेदनशील परिक्षेत्राचा प्रश्न रखडलेलाच। वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीला कमाल 18,200 रुपये प्रति क्विंटल दर, हळद उत्पादकांना मोठा दिलासा। जळगावात रमजानच्या पार्श्वभूमीवर केळीचे भाव स्थिर, कंटेनरचे दर वाढल्याने केळी निर्यातही रोडावली। वाशिममध्ये वाढत्या तापमानामुळे जलस्रोतांच्या भूजल पातळीत झपाट्यानं घट, एप्रिल महिन्यात पाणी टंचाईची शक्यता। वाशिममध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेच्या 63 कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई, कामाला अद्याप सुरुवात न करणाऱ्या 63 कंत्राटदारांना 10,000चा दंड। भंडाऱ्याच्या निमगावमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीत 22 शेळ्यांसह 10 कोंबड्यांचा होरपळून मृत्यू, घरातील संपूर्ण साहित्याचीही राखरांगोळी, लाखो रुपयांचं नुकसान। गोंदियात एटीएम कार्डची अदलाबदल करून उपअभियंत्यांची 5 लाखांची फसवणूक, ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। कांदिवलीमध्ये राहणारी तायक्वांदो खेळाडू तनिष्का वेल्हाळ हिची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी, युएस वर्ल्ड तायक्वांदो स्पर्धेत तनिष्काकडून भारतीय संघाचं नेतृत्व। केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक, शिलाई मशीन आणि घरघंटी घेण्याकरता महिलांची गर्दी पाहून सुरक्षा रक्षकानं गेटला कुलूप लावल्यानं महिलांचा गोंधळ। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 9व्यांदा ईडीकडून समन्स, कथित मद्य घोटाळा प्रकरणी चौकशी करता गुरुवारी हजर राहण्याचे आदेश। दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांना 23 मार्चपर्यंत ईडीची कोठडी, हैदराबाद इथल्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकल्यानंतर कविता यांचा मद्य घोटाळ्यात सहभाग होता असा ईडीचा दावा। राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, नागपूरच्या काटोलमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, तर नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट।